नाशिकच्या विधान परिषदेत धक्कादायक निकाल लागलेला आहे। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभूत करत अपक्ष गोकुळ गीतेंनी विजय मिळवला। दरम्यान यानंतर नरेंद्र दराडे यांनी थेट भाजपवर आरोप केलाय। भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे माझा बाप काढण्यात आला होता, त्याचाच वचपा काढल्याचं विधान गोकुळ गीतेंनी केलंय। पाहूया त्या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा राजकीय गेम। अपक्ष गोकुळ गीते यांचा मोठा विजय। दराडेंच्या पराभवानं महायुतीत विश्वासाला नख। नाशिकमध्ये बहुमतातल्या महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा अपक्ष गोकुळ गीतेंनी 109 मतांनी पराभव केला। निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवाराचा विजय होण्याची ही महाराष्ट्राच्या राजकारणातली पहिलीच वेळ असावी। खरं तर मतदानाच्या आदल्या दिवशी गोकुळ गीतेंनी इगतपुरीत पोलिंग एजंट नेमले होते। एवढंच नाही तर गोकुळ गीतेंच्या पत्नी मतदानाच्या दिवशी प्रचार करतानाही दिसल्या होत्या। तेव्हाच नरेंद्र दराडेंचा खेला होणार अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली होती आणि झालंही तसंच। मतमोजणीत गोकुळ गीतेंनी एकतर्फी विजय मिळवला। एकूण मतदान 618, वैध मतं 605, अवैध मतं 13। विजयाचा कोटा होता 303 मतांचा। गोकुळ गीते यांना 357 मतं मिळाली। नरेंद्र दराडे यांना 248 मतं। महायुतीची एकूण मतं 468 आणि फुटलेली मतं 220। गोकुळ गीतेंना मिळालेली मतं पाहता त्यांना महाविकास आघाडीनं मदत केलीच, शिवाय महायुतीतील 220 मतंही मिळाल्याची आकडेवारी सांगते। माझा बाप काढला, त्याचाच वचपा काढल्याचं गोकुळ गीतेंनी विजयाच्या नंतर सांगितलं। मतदारांची त्यांना पहिल्या दिवसापासून नापसंती होती आणि वरिष्ठांना हे लक्षात आलं होतं, पण एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांना हे लक्षात आले नाही। कदाचित त्यांना माझ्यावर तो प्रेशर क्रिएट करावा लागला। मी त्यांच्या शब्दाला मान देऊन माझी प्रचार यंत्रणा थांबवली होती, पण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक पुढे नेली आणि या कार्यकर्त्यांचा विजय। आमच्या परिवारामध्ये मी तर लहाना भाऊ म्हणून कायम पडद्याच्या मागे काम केलेलं आहे गणेश भाऊंच्या, आणि खरं तर ही जागा आज गणेश भाऊंना आमदारकी मिळाली असती, त्याच दिवशी बिनविरोध झाली असती 4 जूनला। पण कदाचित महायुतीमध्ये जागा वाटपात ते सूत्र राखल्यामुळे हा विजय कदाचित गीते परिवारात येणारच होता आणि तो माझ्या रूपाने आलेला आहे। माझा बाप काढला होता म्हणूनच मी त्या ठिकाणी माझा फॉर्म कायम ठेवला होता आणि त्याचाच परिपाक आज माझ्या निकालात दिसतोय। पराभवानंतर दराडे हताश झाल्याचं पाहायला मिळालं। महायुती म्हणून आपण नेत्यांच्या भरवशावर राहिलो, पण तिथंच घात झाला असा आरोप दराडेंनी केला। महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली आणि महायुती आशेवर राहिली। मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला। आमदारात ठेवून पराभवासाठी महायुतीचे नेते कारणीभूत असल्याचा आरोप दराडेंनी केल्याच्या नंतर महायुतीचे नेते सारवासारव करताना दिसलेत। या पराभवाला आपण जबाबदार नसल्याचं अप्रत्यक्षपणे गिरीश महाजन आणि उदय सामंत सांगत होते। आता ते सध्या हरलेले असल्यामुळे थोडं वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे, पण त्यांनाही कल्पना आहे, शिंदे साहेबांनाही माहिती आहे, उदयजींनाही माहिती आहे, दादा भुसे पण होते, सर्वांना माहिती आहे की किती प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केले। आणि मी असा माणूसच नाही, माझ्या हे रक्तामध्येच नाही की एकदा ठरलं की ओठात काही पोटात काही, हे हा माझा स्वभाव कधीच नाही आजपर्यंत 40 वर्षाच्या राजकारणामध्ये। पण दुर्दैवाने आता आमचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे, याचं दुःख किंवा आम्हाला म्हणजे धक्काच आम्हाला या ठिकाणी आहे। पण महायुतीतले ते कोण आहे हे दराडेंनी जाहीर केलं पाहिजे। मुद्दा असा आहे की गिरीश महाजन साहेब हे शेवटपर्यंत 4 वाजेपर्यंत मतदानाच्या प्रक्रियेमध्ये होते। मी देखील नाशिकमध्ये होतो, दादासाहेब भुसे देखील नाशिकमध्ये होते। त्याच्यामुळं ठीक आहे, आजचा तासाभरात 2 तासामध्ये आपण नक्की त्याच्यातनं माहिती काढू शकत नाही, परंतु नक्की काढू आणि आवाज चालू। महायुतीच्या या विजयात नाशिकचा निकाल अतिशय दुर्गामी ठरणार आहे। पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपवर विश्वास ठेवताना 1000 वेळा विचार करेल, हे मात्र नक्की आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।